नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बघा, स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती येत आहेत. सध्या काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पण जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवेच्या जाहिराती देखील येणार आहेत. त्यामध्ये तलाठी असेल, नगर परिषद असेल आणि महानगरपालिकेचे असतील. परत त्यानंतर वेगवेगळे जलसंपदेची सुद्धा जाहिरात लवकरात लवकर येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जी स्पर्धा परीक्षेच्या सरळ सेवेची जाहिराती लागोपाठ येत राहतील. परंतु हा जाहिराती आल्यानंतर आपण त्यासाठी पात्र आहोत आणि ज्या कास्टमधून, ज्या प्रवर्गामधून आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे त्यासाठी नॉन क्रिमिलियर ही एक आपल्याला अट असते. आणि हे जे काही नॉन क्रिमिलियर लागतं ते नॉन क्रिमिलियर आपल्याला या ठिकाणी काढावं लागते प्रत्येक वेळेस फॉर्म भरण्यासाठी. मग ते नॉन क्रिमिनल काढण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात त्यावरती हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, नॉन क्रिमिनल आता या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता तुम्ही जे नॉन क्रिमिनल टाकताय ते एकदम तंतोतंत जुळणारं पाहिजेत, त्याच सालामधलं, त्याच वेळेमधलं पाहिजेत. त्याकरता तुम्ही काळजीपूर्वक हे आत्ताचा हा व्हिडिओ बघा. नॉन क्रिमिनल काढण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, कुठे काढावं लागतं, किती दिवस लागतात, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण सरळ सेवा आणि महानगरपालिका भरतीचा येणारे कोणतीही सरळ सेवा असो त्यासाठी जो काही कॉमन सिलेबस आहे तो कॉमन सिलेबसवरती जी काही आपल्याला अभ्यास करण्यासाठी मी बॅच अनाऊन्स करतोय. बघा, कोणतेही सरळ सेवा असू द्या त्यामध्ये हे सब्जेक्ट असतात. मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे, अंकगणित, बुद्धिमत्ता आहे. हा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे. विद्यार्थ्यांसाठी फक्त 999 रुपयामध्ये दिली. 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे. यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, 100 प्लस टेस्ट आणि नोट्स देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. बघा, ही बॅच घेण्यासाठी 85 30 12 10 02 या नंबरवरती संपर्क करा आणि ही बॅच परचेस करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यासामध्ये योग्य दिशा देण्यासाठी ही बॅच परचेस करा. बघा, आता काय आहे, महसूल डिपार्टमेंट मार्फत आपल्याला या ठिकाणी हे नॉन क्रिमिनल मिळत असतं. बघा, महसूल विभाग, बघा, नॉन क्रिमिनल काढायचं आपल्याला. मग कसं काढायचं, त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतात बघा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यावा लागतो की मी या ठिकाणी असा असा विद्यार्थी आहे. मग ते पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, RSBY कार्ड असेल, वॉटर बिल असेल, आधार कार्ड असेल, वोटर आयडी असेल, बघा, मनरेगाचं जॉब कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट साईज फोटो, प्रॉपर्टी टॅक्स आणि केंद्र राज्य सरकारची ओळखपत्र असणार. तुम्हाला यापैकी कोणताही डॉक्युमेंट, आता यामध्ये बघा, पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, या तिन्हीपैकी तुम्हाला हे 100% लागणारच आहेत. बघा, आधार कार्ड लागते तुमचा ओळखीचा पुरावासाठी. यापैकी कोणतंही तुम्हाला एक ओळखपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पत्त्याचा पुरावा, आता तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. तालुक्यामध्ये तुम्ही प्रॉपर तालुक्यात राहत असेल तर, किंवा त्यानंतर ज्या तालुक्यामध्ये तुमचं खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये राहणार असेल तर त्या ठिकाणी तुमचा पत्त्याचा पुरावा किंवा रहिवासी दाखला आपल्याला भेटतो. बघा, ग्रामसेवकडून भेटतो, तलाठ्याकडून भेटतो. या दोन्हीपैकी एक कोणताही असेल तरी चालतो. मग त्यासाठी पासपोर्ट वरती तुमचा आहे वॉटर बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, यावरती तुमचा पत्त्याचा पुरावा म्हणून पत्ता जो काय आहे तो असतोच. बघा, टेलिफोन बिल असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्याच्यावरती पत्ता असतोच. इलेक्ट्रिसिटी बिल आहे त्यावरती पत्ता असतो. प्रॉपर्टी टॅक्स असेल किंवा 7/12/8 सुद्धा त्या ठिकाणी जोडला तरी चालतोय. बघा, त्यानंतर इतर काय लागतंय, वडिलांचा जातीचा पुरावा. सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट लागणार हे महत्वाचे आहेत. बघा, वडिलांच्या जातीचा पुरावा. बघा, किंवा जर वडिलांच्या जातीचा पुरावा नसेल तर तुमचे इतर कोणी नातेवाईक आहेत त्यांनी जातीचा पुरावा काढलेला आहे, मग तहसीलचा असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल तरी चालेल. बघा, अर्जदारांच्या मूळ पत्त्यावरील जात प्रमाणपत्र. बघा, तुमची जी काही कास्ट आहे त्याचं मूळ पत्त्यावरचं, ज्या गावात राहतात त्या मूळ पत्त्यावरचं जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागेल. विवाहित महिलांकरता माहेरकडील जातीचा पुरावा. तुमच्या आई वडिलांना, म्हणजे विवाहित महिला असतील, विवाहित महिला ज्या आहेत त्यांच्या आई वडिलांच्या बाजूचा तुमचा जातीचा पुरावा असेल तरी तुम्हाला तो चालेल. बघा, त्यानंतर अनिवार्य कागदपत्रे, की तुम्हाला ही कागदपत्रे सर्व अनिवार्य लागतील. उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल. प्रतिज्ञापत्र तुम्हाला घोषित केलेलं असावं लागेल आणि स्वयं घोषणा प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे. अशी डॉक्युमेंट लागतात. बघा, ही अनिवार्य आहेत आणि इतर मध्ये हे सुद्धा अनिवार्य आहेत. बघा, आणि यापैकी तुम्हाला कोणताही एक दिलं तरी चालणार आहे. आणि त्यासाठी बघा, आपले सरकार .महाराष्ट्र.महाऑनलाईन.गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावरती तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता, किंवा तुम्हाला सेतू कार्यालयामध्ये जावं लागेल आणि तिथून ते तुम्हाला मिळणार आहे. आणि वेळ मर्यादा जी आहे नॉन क्रिमिनल काढण्यासाठी 21 दिवस लागतात. 21 दिवसामध्ये तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल या ठिकाणी मिळणार आहे. संपर्क क्रमांक सुद्धा त्यांनी महसूल विभागाचा 180212 08040 हा एक हेल्पलाईन नंबर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे.
अशा पद्धतीनं आपली सरकारवरती सुद्धा तुम्हाला ही डिटेल मिळेल आणि तुम्हाला हे नॉन क्रिमिनल काढावं लागेल. हे अनिवार्यच आहे, याच्याशिवाय तुम्हाला फॉर्म तुमचा ऍक्सेप्टच केला जात नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. काय डॉक्युमेंट लागतात, अनिवार्य डॉक्युमेंट कोणती, सगळ्यात महत्वाची ती डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ओळखीचा पुरावा वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. आता हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला वेळ लागतो, त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला पहिलं हे काढून घ्यावं लागणार. उत्पन्नाची प्रोसेस, उत्पन्न दाखल्याची प्रोसेस ही तलाठ्याच्या उत्पन्नाच्या दाखल्याच्या प्रोसेस पासून चालू होते. तो तहसीलचा उत्पन्न दाखला तुम्हाला जोडावा लागतो. बघा अशा प्रकारची सगळ्यात महत्वाची माहिती आहे, तुम्हाला ते द्यावी वाटली म्हणून मी या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. नॉन क्रिमिनल काढून घ्या, येणाऱ्या सरळ सेवेमध्ये तुम्हाला ते खूप गरजेचं आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.